आता आपण आलेलो आहे देव माणूस या सिरियलच्या सेटवर आणि आजी म्हणजे काय बोलायला एकदम खास तर रुक्मिणीताई आपल्याबरोबर आहेत. खरंच खूपच सुंदर ही मालिका चालली आहे आणि त्यात तुमचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे. म्हणजे सेटवर आलं ना की खूप मजा वाटते आणि ते डायलॉग आहेत ना ते बोलताना तर मला म्हणजे इतकं ऊर्जा येते की आधी तर आहेच मी, पण त्यातून अजून मी खूप छान बोलते आणि शिव्या देते म्हणी म्हणते आणि मला खूप म्हणजे सगळे लोक माझं खूप काळजी घेतात. एनर्जी एखादी म्हण एखादी बघूया की कशी वाटते. चेहरा भोळान भानगडी सोळा, खायला कारण धनीला भार, 12 लुगडीन सदा उघडी. या म्हणी म्हणजे तुम्ही सिरियलमध्ये आल्यानंतर ह्या स्क्रिप्टमध्ये आहेत ॲड केल्यात का तुम्हाला आधीपासूनही येतात? म्हणजे मला येतात, सवय मला माहिती आणि आमची आई सारखं हे वापरायची. मी कधी कधी म्हणजे सिरियलमध्ये यायच्या आधी सुद्धा मला खरं सहन का परमेश्वराने मला हेच कॅरेक्टर मिळालं. मी म्हणायचे घरात, अजून सुद्धा मी म्हणते काय केले चवना धवन पोटभर जेव, मी असं बोलते, मला सवय आहे. म्हणजे आजी तुम्ही प्रॉपर कुठल्या आहात आणि या आधी मालिकेत तुम्ही कधी काम केलंय का? मी प्रॉपर तसं गाव आमचं कण्हेर, मड्याजवळ, महाबळेश्वर जवळ अलीकडचं, पण आम्ही आता सातारा स्थायिक, तिथं धरण झाल्यामुळे सातारला स्थायिक झालं. मी सातारमध्येच राधिका टॉकीज जवळ राहते. आणि ह्यापूर्वी म्हणजे मी खूप पिक्चरमध्ये काम केलं, वेब सिरीजला केले, शॉर्ट फिल्म केल्यात आणि ही माझी जवळजवळ 5वी सिरियल आहे. एक मोहे आगले जन्म जो काय तर की जो बिटिया, त्यात केला आहे मी लालीबरोबर रोल. परत दुर्गामध्ये केलं आहे, परत क्रिलिंग ट्रॅपमध्ये केलं आहे आणि आता ही माझी लागीर झालं जी मिसेस मुख्यमंत्री. आणि आता ही देव माणूस म्हणजे खरंच मला अगदी म्हणजे मी भरून पावले. मला असं वाटतं की काय परमेश्वराने कसं काय मला एवढा मोठा रोल आणि एवढं चांगलं काम, या मालिकेमुळे तुम्हाला एक ओळख निर्माण झाली, खूप मोठी ओळख. म्हणजे मला वाटत नव्हतं मी एवढी मोठी, पण ह्या मला वज्र प्रोडक्शनमुळे मी खूप मोठी झाले.